काल साठी कॉलेजमध्ये बरेचसे विद्यार्थी सेना आणि एबीव्हीपी मध्ये वाचावाची पाहिजे आहे. अनेकदा अशी गोष्ट घडली अगोदर सुद्धा, पण कालचे व्हिडिओ सुद्धा बाहेर आले. कसं गोष्टीकडे होत आहे की सदस्य नोंदणी सुरू आहे, त्यांची पण सुरू असताना हे जे वाद होताना दिसतंय. त्यांची जाहीर कधी झाली मला पण माहित नाही. आपण 1 ऑगस्टला जेव्हा जाहीर केली, मला वाटतं हे एबीव्हीपीचं पहिल्यांदा नाहीये. हे अनेक वर्ष मी विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष व्हायच्या आधीपासून चालू आहे की आपण कधीही काय अनाऊन्स केलं तिकडे बाजूला येऊन स्टॉल लावतात, कारण विद्यार्थी त्यांना विचारत नाही. त्याच्यामुळे आयत्या ते ह्याच्यात पाणी काय हात धुवून घेऊ आपण, तसं त्यांचं झालंय. त्यांना सांगितलेलं कॉलेजनी साठेचा विषय ना, की कॉलेजच्या आत तुम्ही स्टॉल लावू नका किंवा गेटवर लावू नका. आपण सगळ्यांचा मान ठेवून बाहेर लावतो, ह्यांनी गेटवर लावला. प्लस मुलींना हात लावला, मुलींना हात धरून कुठेतरी घेऊन चाललेलं हे मला तिकडनं कळलं. तुम्ही मुलींचा हात धरला आम्ही मारणार, त्याच्यामुळे त्यांनी मार खाल्ला. माझं म्हणणं आमच्या नादाला लागू नका. तुमची मला वाटतं भाजपची संघटना आहे, तुमची विंग जी भाजप सत्तेत आहे, तुम्हाला पाहिजे तर उत्तम कामं करू शकता तुम्ही विद्यार्थ्यांसाठी, ती तुम्ही करत नाहीयेत आणि तुम्हाला ह्या गोष्टी करायची गरज पडते. मुलींवर हात टाकला तुम्हाला मारणारच. पण हा वाद उगाच उफाळला असं मला वाटतं का? संघटना कीर्ती कॉलेजच्या वेळी पण तुमच्या बेंचच्या बाजूला त्यांनी बेंच लावला होता. संघटनेला किंमत नाहीये या गोष्टीमुळे. एक दिवसाने न्यूज मध्ये दिसतात ते, आणि तेवढंच आहे, तेवढ्या पुरतच ठेवू आपण त्यांना. जिकडे जिकडे तुम्ही नादाला लागाल तिकडे तिकडे मार खाणार तुम्ही. तुम्हाला काम करायचं नीट करा, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा, आम्ही तुमच्या मध्ये येणार नाही. पण तुम्ही जबरदस्ती जर करत असाल की आमचे सभासद व्हा, तिकडे मला वाटत नाही ते भाजप किंवा एबीव्हीपी असं काही साईन पण लावतात, जस्ट स्टॉल लावतात नुसतं. आणि लोकांना मध्ये मध्ये वाटतं की MNVS चा स्टॉल आहे म्हणून ते जात आहेत, पण हे तुम्ही खेचून घेऊन जाऊ नका. आणि एवढंच येते, एवढ्या पुरतच ठेवू त्याला. पण ज्या पद्धतीने कालचा प्रकार घडला, म्हणजे असं दिसतंय तुमची सदस्य नोंदणी जेव्हा तुम्ही गेले 8 दिवस वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये फिरताना आम्ही पाहतो ऐकतो आहोत, तुम्ही स्वतः जाताय, त्यामुळे या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत असं वाटतंय? नाही, मला वाटतं त्यांची किंमत संपली आता. कुठेतरी आपण 1-2 दिवस चॅनलवर दिसलो पाहिजे म्हणून ती चालू आहे गोष्टी. हो, मला सांगा, भाजपची एक संघटना आहे जी भाजप सत्तेत आहे 2014 पासून. त्या संघटनेला काम करायचं असतं तर किती केलं असतं? मग इतके वर्ष का नाही केले आपण? विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेऊन सोडवणं काय तुमच्याकडे तर सत्ता आहे हो. किती सोपी गोष्ट आहे. आणि काय प्रश्न असतात? बाथरूमचा विषय, कॅन्टीन मध्ये हायजीन नाहीये, फीसचा विषय. आपण जिकडे जिकडे दिसतात तिकडे तिकडे विषय सोडवतोय. त्या दिवशी एल्फिस्टनचा मला विषय आठवतो म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला बोललेलो की पाणी प्यायल्यावर पोटात दुखतं, वॉशरूमची परिस्थिती अशी आहे की मुलींना वॉशरूमला जाता येत नाही, ते घरी जाऊन जातात डायरेक्ट. आपण वॉशरूम नवीन करायला लावलं तिकडे, नवीन वॉटर प्युरिफायर लावलं तिकडे. हे इमिडिएट झालं पाहिजे ना. छोटे छोटे विषय असतात हो. त्या दिवशी मी चेतनाला गेलो, चेतनाच्या बाहेर गर्दुल्ले जे मुलींना त्रास देतात. इमिडिएट आपली टीम तिकडे उभी राहिली. हे विषय सोडवायला तुम्हाला काय किती वर्ष लागतात? सो माझं म्हणणं आहे की तुम्हाला सोडवायचे असतील ना, नीट सोडवा, आमच्या मध्ये मध्ये लुडबुड करू नका. बीजेडीआयचा असाच एक मुद्दा पुढे आलेला आहे. बीजेडीआय कॉलेज आहे जे महाराष्ट्रातलं नाही तर देशातलं नामांकित कॉलेज आहे. तिथे वसतिगृहांमध्ये टॉयलेट व्यवस्थित नाहीये, कॅन्टीनच्या 8 दिवसांपूर्वी FDA तिथे काही सांगितलं. बीजेडीआय तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटी बघा, जिकडे कुलगुरू बसतात. मुंबई युनिव्हर्सिटीज ना, मी जाऊन आलो तिकडे कलिंगाला. तिकडच्या मुलींचे विषय आहे का? तिकडे कॅन्टीनची परिस्थिती बघा, तिकडे वॉशरूमची परिस्थिती बघा. कुलगुरू बसतात तिकडे, सिनेट मेंबर्स बसतात तिकडे, त्यांच्या बैठका होतात. बीजेडीआय कुठे घेऊन बसलो आपण? मला वाटतं हे सगळे विषय किती वेळ लागतो सॉल्व्ह करायला? हे सगळे विषय मी लिहून ठेवलेत आणि 31 नंतर आम्ही जिकडे जिकडे आता जमतंय तिकडे चालू केलंच आहे. पण 31 नंतर सगळीकडे आम्ही ते कामं करून घेणार आहोत. उच्च शिक्षण मंत्री आहेत, त्यांचं कुठे ते दौरे होत आहेत. मुंबईमध्ये मोठमोठ्या युनिव्हर्सिटी आहेत,
कॉलेजेस आहेत त्यांची पाहणी एवढे होत नाही, असं देखील अनेक विद्यार्थी संघटनांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं वसतिगृह असतील, कॅन्टीन असतील किंवा इतर प्रश्न असतील कोणाचे त्यामुळे दौरे होत नाही? उच्च शिक्षण मंत्र्यांचं तुम्ही त्यांना सेलिब्रिटी लेवलला जाऊन ठेवलं ना, आपल्या सगळ्या राजकारण्यांना अनटचेबल झालेत ते. कुठच्याही मंत्र्याला जाब द्यायचा नाही, कुठच्याही आमदाराला विचारायचं नाही, आपण कुठच्याही खासदाराला विचारायचं नाही तू काय केलंस आजपर्यंत, आणि विचारलं तर देशद्रोही, अँटी नॅशनल. आता काय नवीन काय ते नक्षल आणि अर्बन नक्षल, दिमागी नक्षल. आपणच त्यांना सेलिब्रिटी लेवलला नेऊन ठेवलं ना. ते असे वागतात नाही कोण नाही, आपल्या फिल्म स्टार्स पेक्षा मोठे झाले ते. ज्या लोकांनी तुम्हाला तिकडे बसवलंय त्यांना तुम्हाला उत्तरं द्यायची नाहीये. तुम्हाला वाटतं की उच्च शिक्षण चंद्रकांत दादा पाटील ना, तुम्हाला वाटतं ते कॉलेज लेवलला फिरणार आहेत? आता काहीतरी 2000 काहीतरी जाहीर केले ना. तेच तोच प्रश्न होता की काल टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ते असं म्हटलेलं आहे की आता ते मुलींना पॉकेट मनी म्हणून 2000 रुपये देणार कॉलेजच्या, कॉलेजच्या. आणि वाया गेली तर तुमची जबाबदारी आहे. पॉकेट मनी हे देणं हे आई वडिलांचं काम असतं. जर ते 2000 मध्ये 2000 माझ्या मुलाला नसतील द्यायचे मला, आणि सरकार देत असेल उगाच, तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? काय दारू प्यायला लागली, सिगरेट प्यायला लागली, समजा काय नशा करायला लागली, तुम्ही जबाबदारी घेणार आहात? फुकट पैसे कसले वाटताय तुम्ही? कॉलेजची हालत पहिले नीट करा ना. कॉलेज लेवलला तुम्ही फुकट पैसे देताय. ज्या मुलांना आता अक्कल येते, जे मुलं तरुण आहेत त्यांना माहित नाही, त्यांना फुकट 2000 रुपये आल्यावर काय होईल? तुमची आता लाडकी बहीण गेली, आता लाडकी मुलगी आली. काय माहिती तुम्ही अट्रॅक्ट करायला किती फुकट पैसे वाटणार आहात? आणि जबाबदारी पण चंद्रकांत दादा पाटील घेणार आहेत का ते पहिलं सांगावं त्यांनी. मी बोलत नाही सगळेच वाया जातील, पण काहींना असे फुकट पैसे मिळाल्यावर तुम्ही पण आता आई आहात. मला सांगा काय तुम्हाला आवडेल कॉलेजमध्ये? मला तर नाही आवडणार. माझ्या मुलाला फुकट पैसे मिळतात, बरं त्याचं करतोय काय मला माहित नाही. मी जेव्हा पैसे देतो मी जबाबदारी घेतो ना, तो काय करतोय. सरकार कुठून पैसे द्यायला लागलं फुकट? मेच्युरिटी नाही होते त्यांना. फुकट पैसे दिल्यावर, ह्या वयात फुकट पैसे दिल्यावर त्यांना कमवायची इच्छा राहील पुढे? राज्यात आणि देशामध्ये भाजप विरुद्ध इतर संघटना हे चित्र आपण राजकीय लेवलला पाहतो, परंतु विद्यार्थ्यांच्या कॉलेजमध्ये देखील भाजपच्या संघटना विरुद्ध इतर संघटना असं चित्र निर्माण होत आहे. विद्यार्थी भाजपची संघटना नाही हो. भाजपची संघटना किती लोक आहेत मला पहिले दाखवा. 3-4 टाळकी असतात. ती फालतू न्यूज मध्ये दिसण्यासाठी हे क्रिएट केलं जातं. त्याच्यामुळे भाजपची संघटना वगैरे एबीव्हीपी कुठे दिसली मला प्लीज सांगा. आणि मी जसं तुम्हाला विचारलं असेल ना, तर ती सरकारमधली संघटना आहे. कामं करून घ्या लोकांची. परिवहन विभाग आजपासून कारवाई सुरू करत आहे. खरं 3 महिन्याचा कालावधी दिलेला होता. आता असं कळतंय की प्रशासनाच्या वतीने आधी अधिकारी जातील, या रिक्षा चालक किंवा ऑटो टॅक्सी चालकांशी संवाद साधतील. त्यात जर ते नापास झाले तर त्यांना आणखी 1 महिन्याचा कालावधी दिला जाईल. 3 महिनेच का दिले? पहिले तर मला ते सांगा. 25-30 वर्ष ही माणसं इकडे राहत आहेत, तुम्ही 3 महिने एक्स्ट्रा दिलेच का? बरं टॅक्सीवाला कस्टमरशी एवढं काय गप्पा मारतो? कुठे जायचंय, डावीकडे उजवीकडे, 1 ते 9 नंबर ओटीपी साठी आपल्याला लक्षात ठेवायचे. हे ह्याला किती दिवस लागतात? मराठीत ह्या गोष्टी शिकायला किती दिवस लागतात? एवढंच आपली चर्चा होते ना टॅक्सीवाल्याशी, डावीकडे घे उजवीकडे घे, किंवा कुठे जायचंय, ओटीपी. आत्ताच तुम्ही तो काल व्हिडिओ जो तुम्ही टाकला तो मी बघितला व्हायरल झालेला, तो माजोर्डा टॅक्सीवाला तुम्हाला वाटतं अजून 1 महिन्यात मराठी शिकणार आहे? राज्य सरकार कडक कारवाई करत नाही म्हणून मगरुरी वाढली. हो, तुम्हाला हे ढकलताय तो वेळ. यांची करायची इच्छा असते तर पहिल्या महिन्यात झालं असतं. किती वेळ लागतो टॅक्सीवाल्यांना मराठी शिकायला? बरं तुम्हाला काय अभंगपणा सांगतोय का आम्ही? टॅक्सीवाला आणि कस्टमरचे काय नॉर्मल कॉन्व्हर्सेशन असते ती शिका मराठीत. कुठे जायचंय एवढं विचारलं तरी आम्हाला मजा. आणि मला वाटतं की प्रताप सरनाईक सर त्यांनी मला वाटतं त्या टॅक्सीवाल्यावर कारवाई केली पाहिजे. जी माणसं मराठी बोलतायत आता ते नको हिरमुसून जायला.
कारण आता तो व्हिडिओ मी बघितला, त्या टॅक्सीवाल्याने कोणाला फोन केला मला माहित नाही. त्याचे अजून टॅक्सीवाले असतील ज्यांनी येऊन ह्या कस्टमरला काय केलं असं मला माहित नाही. तो व्हिडिओ तिकडेच कट झाला. पण या सगळ्या प्रकारांमुळे एकूणच परिवहन, सार्वजनिक परिवहन, सार्वजनिक वाहतूक आणि प्रवासी यांच्यामध्ये एक नवीन, कारण हा कालचा जो आहे हा रेकॉर्ड झालेला व्हिडिओ, बरोबर, असे कितीतरी प्रसंग या निमित्तानं नव्याने सुरू होताना दिसतात की प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यामध्ये वादावादी. म्हणून मला आवडलेलं जेव्हा जाहीर झालं ना की सगळ्यांनी मराठी शिकलं पाहिजे, त्याच्यानंतर 3 महिन्याची मुदतच का दिली मला कळलं नाही. आणि आता अजून 1 महिन्याची देणार. मला हाच प्रश्न सरकारला विचारायचे की 1 महिन्यात हे शिकणार आहेत का जे 3 महिन्यात नाही शिकू शकले? काय प्रॅक्टिस चालू केली आणि अर्धवट झाली आहे की अजून 1 महिन्यात पूर्ण मराठी शिकणार आहेत? 1 महिन्यात काय करणार आहात तुम्ही? बरं, मी सांगितलं तेवढ्याच गोष्टी बोलायच्या असतात ना टॅक्सीवाल्या बरोबर. सो मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी परिवहन मंत्रींनी गांभीर्याने घेतल्या पाहिजे. अजून मुदतवाढ नाही दिली पाहिजे. आत्तापासून मराठीत बोललंच पाहिजे. आणि जिकडे असे व्हिडिओज दिसतील तिकडे आमचे लोक पोहोचतील. आणि मग असे व्हिडिओज दिसल्यानंतर मग आमच्या लोकांनी मारलं तर काय चुकलो आम्ही? हा, मला माहितीये इकडे सगळ्यांना तो व्हिडिओ नसेल आवडला. काय मगरुरीने बोलत होता तो, इंग्लिशमध्ये बोल, इंग्लिशमध्ये बोल. तो बिचारा सांगतो तुम्हाला 8907 हे तुम्हाला ओटीपी नाही कळत. त्याच्यामुळे मला वाटतं ह्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत, नाही तर आम्ही रस्त्यावर आहोतच. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही आज पुन्हा कल्याण डोंबिवलीच्या कॉलेजमध्ये हे जे काही प्रकार वाढलेले आहेत हे पाहता तुम्ही विद्यार्थ्यांना काय आवाहन करू इच्छिता, आणि त्याचबरोबर ज्या संघटना आहेत जे हे असे प्रकार करतायत त्यांना तुम्ही काय उत्तर देता? नाही, विद्यार्थ्यांना काही आव्हान नाही करत. मी विद्यार्थ्यांना फक्त एवढंच, मी त्यांची कामं करायला चाललो. मी हे सतत बोलतो आणि मी आता लाईव्ह असेल तर लाईव्ह बोलतो, सभासद व्हा नका हो, तुम्ही विद्यार्थी आहात, आम्ही तुमची कामं करणार. मी सगळ्यांना, मी जिकडे स्टॉल आपले व्हिजिट करतो तिकडे मी सांगतो, सभासद नाही झाले आणि अडचण घेऊन आले, पहिली सोडवायची ती अडचण. फॉर्म बिन नंतर बघू आपण. सो माझं विद्यार्थ्यांना काही आव्हान नाहीये. माझं फक्त त्या जी काय संघटना असेल त्यांना आव्हान आहे, आम्हाला आमच्या नादी नका लागू, नाही तर मार खा. लोकशाही मराठीसाठी प्रश्न आहे. एन्व्हायरमेंट हा तुमचा जवळचा विषय आहे. आम्ही जुहू चौपाटीचा मुद्दा लावून धरलेला आहे. 39 डे आज होत आहेत आणि तेवढे काल व्हिजिटला गेले अगदी या सगळ्या दिवसानंतर, आणि तिथे जाऊन नुसती जिथे कचरा नसल्याची पाहणी केली, जिथे प्रत्यक्ष कचरा दाखवलाच नाही किंवा महापालिका खोटे व्हिडिओ. पण ते का जात आहेत मला कळत नाहीये. मग 25 लाख दिलेत ना त्यांच्या सोशल मीडियासाठी. तुम्ही AI बनवा ना मस्त. AI ऋतू तावडे गेले AI मध्ये. एवढे का मेहनत घेत आहे? 25 लाख लोकांचे पैसे त्यांच्या सोशल मीडियासाठी खूप मेहनत घेतात मध्ये.